मित्रांनो, माझं नाव पायल. मी 30 वर्षांची तरुण आणि देखणी. माझं घर खूपच श्रीमंत होतं. लग्नाला अगदी 2 ते 3च वर्ष झाली होती. पण माझ्या सासरी म्हणावं असं सुख मला मिळतच नव्हतं. मनाची माझ्या अजिबात समाधान होत नसायचं. सासर माझं खूप मोठं होतं. माझ्या सासूबाई घरातल्या अगदी थोर होत्या आणि सगळं पाहायचे. आम्हाला शेती होती, मात्र घरामध्ये असं व्यक्ती नव्हता की तो ते सगळं पाहील. माझ्या सासूबाईंच्याच नातेवाईकातला एक तरुण घरगडी म्हणून आमच्या इथे कामाला आला. माझ्या सासूबाईंकडे पैशांची काही कमी नव्हती. तरी त्या नातेवाईकाला, ज्याचं नाव किशोर होतं, त्याला शेतामधल्या घरी सासूबाईंनी राहायला सांगितलं. तो शेतातलं सगळं पाहायचा आणि सगळं काम करायचा. शेती पाहायला त्याला ठेवलं होतं. पण नेहमी तो घराकडे येत असायचा. घरी मी, सासूबाई आणि सासरे होतो. सासऱ्यांना पॅरालाइज झालं होतं, त्यामुळे जास्त करून ते रूममध्येच असायचे. माझी आणि किशोरची हळूहळू चांगली ओळख होऊ लागली. मी एकटी असायचे हे त्याला माहिती होतं. पण एक दिवशी आमच्यात अशी काही मैत्री झाली आणि त्या दिवशी त्या घरगड्याने घरी कोणी नसताना आमच्या घरी येऊन मला कसा आनंद दिला आणि आमच्यात रोज रोज काय होत गेलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पायल आहे. मी साधारणतः 30 वर्षांची तरुण आणि देखणी बाई. मला नेहमीच अगदी निवांत राहायला आवडायचं. मी गावाकडचीच, मात्र दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती. मला पाहिलं तरी नजर लागेल एवढंच माझं अगदी गोरपान सुंदरता होती. माझी सासूबाई खूपच रागीट स्वभावाच्या होत्या. मालक तसे कामानिमित्त सतत बाहेर असायचे. कधी कधी 3-3, 4-4 महिने घराकडे येत नसायचे. लग्नाला 2 ते 3 वर्ष झाली तर म्हणावं असं मला समाधान, सुख कधी मिळालंच नाही. मी त्याच्यासाठी खूपच तरसत असायचे. त्या दिवशी माझ्या सासूबाई म्हटल्या की अगं पायल, ऐक ना, आज थोडंसं जास्त जेवण बनवून ठेव. मी म्हटलं का हो आत्या? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की अगं, मी म्हटलं नाही का, काम आता शेत पाहायला एक तरुण येणार आहे, म्हणजे माझा नातेवाईकच आहे. तो माझ्या एका चुलत बहिणीचा नातू आहे आणि तो येणार आहे घरकामासाठी. बिचारा गरीब आहे. एवढं काही शिक्षण त्याचं झालं नाही, मात्र शेतीतला खूपच अनुभव आहे आणि असंही तो लागेल तिथे मजुरी काम करतो. मी म्हटलं की दुसऱ्यांना कामावर ठेवण्यापेक्षा आपल्या विश्वासातलं कोणीतरी ठेवलेलं बरं. मी म्हटलं हो, ते तर आहेच. आमच्या गावापासून खूपच लांब तो नातेवाईक राहायचा. येईल म्हणून मी आज जास्त थोडासा स्वयंपाक केला होता. स्वयंपाक झाल्यानंतर मी मात्र माझ्या कामात गेले. सासूबाई मात्र सासऱ्यांच्या खोलीत गेले. सासऱ्यांना पॅरालाइज होता, त्यामुळे त्यांचे हातपायांना अगदी मालिश करावी लागत असायची. त्यांना वेळेवर गोळ्या, औषधं द्याव्या लागत असायच्या. सासऱ्यांना चालता एवढं येत नव्हतं, मात्र कोणाचा तरी आधार घेऊन ते चालत असायचे. जास्त करून घराच्या बाहेर नसायचे. सासरे पॅरालाइज असलेले साधारणतः 1-2 वर्ष झालं, मात्र आता सवय झाली. त्यांचं सगळं माझ्या सासूबाई पाहत असायच्या. जास्त करून त्यांच्यातच गुंतलेल्या असायच्या. सासूबाई पण खूपच थकलेल्या होत्या, त्यामुळे त्या घरातलं कधीच काम करत नसायच्या. मला 2 नंदा पण होत्या. त्यांचं लग्न झालं होतं आणि त्या सासरी राहायच्या. घरात कशाचीच कमी नव्हती. मालक जर महिन्याच्या पगाराला घरी पैसे द्यायचे, पण आम्हाला शेती पण 3-4 एकर होती. गावापासून थोडीशी शेती लांब होती. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. दुपारचे 2 ते 2:30 वाजले असतील. सासूबाई ह्यावेळेस गाढ झोपलेल्या होत्या. मी पण माझ्या रूममध्ये होते. दुपारी मात्र झोप येतच असायची. अचानक कोणीतरी आल्याचं मला जाणवलं. कोणीतरी आवाज देत होतं म्हणून मी घराच्या बाहेर आले तर एक तरुण होता. हातामध्ये त्याच्या कपड्याची बॅग होती. अंगावरती कपडे साधारणतःच होते. त्याने माझ्या सासूबाईंचं नाव घेतलं. त्यावेळेस मी म्हटलं की बरं या. मी आत्यांना हाक मारली आणि त्यांच्या रूममध्ये गेले. त्यावेळेस मी म्हटलं कोणीतरी आलं आहे.
त्यावेळेस आत्याबाई रूमच्या बाहेर आल्या आणि त्याला म्हटल्या की अरे आलास का किशोर, किती वेळ केला वाट पाहून. मग म्हटलं की येतोय की नाही काय माहीत. हो आलो ना, जा पायल त्याला पाणी घेऊन ये, असं माझ्या सासूबाईंनी आवाज दिला. मी किचनमध्ये गेले आणि पाण्याचा ग्लास घेऊन आले. त्याला द्यायला सांगितलं, मी दिलं. मात्र त्याची नजर माझ्यावरच होती. त्याच्या नजर थोडीशी मला वेगळी वाटली, मात्र मी लक्ष दिलं नाही. सासूबाई म्हटल्या की पायल चहा ठेव ग. त्यावेळेस तो सोफ्यावर बसला. सासूबाई पण तिथे जाऊन बसली आणि म्हटली की कसं आहे मग, घरचे कसे आहेत, सगळं व्यवस्थित आहे ना. तो म्हटला की हो सगळं व्यवस्थित आहे. सासूबाई त्याला समजत होत्या की काम कसं आहे, शेतामध्ये राहायची सोय आहे. आता इकडे तर आमच्या घरी तो राहू शकत नाही, कारण की आम्हाला जागा पुरत नाही. त्यावेळेस तो म्हटला की हो मी तिकडेच राहीन. त्यावेळेस सासूबाई म्हटल्या की चालतंय, वाटलंच तर तू नवरा बायको असला तरी चालेल. त्यावेळेस तो म्हटला की हो पण माझी बायको गरोदर असल्यामुळे ती तिच्या माहेरी गेली डिलिव्हरीमध्ये, त्यामुळे ती 3-4 महिने काहीही येणारच नाही. मी म्हटलं मग रे स्वयंपाकाचं कसं, तुझ्या डब्याचं जेवणाचं, शेतामधलं काम आहे त्यामुळे दमून थकून जाशील आणि मग पोटभर जेवण तर मिळालं पाहिजे ना. त्यावेळेस तो म्हटला मला सवय आहे, मी जेवण बनवतो आणि राहीन, त्याचं काय नाही. हे कोण, माझे सासूबाई पण आश्चर्यचकित झाल्या. मी मात्र किचनमध्ये सगळं ऐकत होते. त्याच वेळेस मी चहा घेतला आणि घेऊन आले. चहा सासूबाईंना, मला आणि सासऱ्यांना आणि त्या व्यक्तीला पण केला होता. मी चहा देत असताना अचानक त्याची नजर माझ्याकडे वळाली. मी पाहून आश्चर्यचकित झाले की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मला जाणवत होतं. त्याची नजर खूपच तीक्ष्ण होती, मात्र माझ्या मनाला अगदीच घाव करत होती. मी जास्त लक्ष दिलं नाही. नंतर मी सासऱ्यांना चहा दिला आणि मी पण बाजूला जाऊन बसले. बोलू लागले. आत्या म्हटल्या की हा बघ माझ्या बहिणीचा नातू, ती माझी अगदी नात्यातलीच बहीण, खूप मोठी आमच्यापेक्षा. मी म्हटलं की होय का. त्यावेळेस ते मला म्हटले की बघ ह्याचं पण लग्न झालं आहे, पण लागेल तिथे मिळेल ते काम करतो आणि खूप साधाफोळा आहे ग. परिस्थिती नाही, मात्र खूप कष्टाळू आहे. मी नुसती हे ऐकत होते, ह्याच्यावर काहीच म्हणत नव्हते. त्यावेळेस ते तिथे बसले. नंतर त्यांना मी जेवण पण वाढलं. माझ्या सासूबाईंना कधी पण जेवण द्या, लगेच करायला तयार होतात. ते दोघेजणांनी पोटभर जेवण केलं आणि नंतर ते सोफ्यावरतीच टी व्ही पाहत बसले. मी माझ्या रूममध्ये गेले. संध्याकाळी सासूबाई म्हटल्या की मी तुला दाखवायला नेईल, गाडी आहे ना तुझ्याकडे. तो म्हटला की हो. नंतर संध्याकाळी 5 वाजता माझ्या सासूबाई त्याला शेतातल्या त्या घरी घेऊन गेल्या. आता घरगडी कामाला ठेवला होता, मात्र माझ्या सासूबाई इथून सगळं पुरवतील असं मला वाटलंच होतं. जाताना त्याला सासूबाईंनी घरातलं थोडंसं धान्य वगैरे दिलं आणि म्हटल्या की आजच्या दिवस तू घरीच जेवायला ये. सासूबाईंनी सगळं दाखवायला गेल्या होत्या. मी घरी होते. मी स्वयंपाक सगळ्यांचा केला आणि लवकर घरी सगळे जेवायचे आणि झोपत असायचे. आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं. मी मात्र सासूबाईंना आवडायचं नाही. 4 लोकांमध्ये असं बाहेर आलेलं. मी जास्त करून रूममध्येच असायचे. माझ्या सासूबाई नेहमी सकाळच्या वेळेस सासऱ्यांचं घरातलं सगळं आवरलं की गावामध्ये किंवा इतर ठिकाणी घरचं दूध घालण्यासाठी जात असायच्या. त्यामुळे मधले 2 ते 3 तास सासूबाईंचं गावामध्ये जाऊन येऊस्तोपर्यंत मी निवांतच असायचे. तेवढ्यात मी काम उरकत होते. त्या दिवशी सकाळी तो लवकर आला आणि अचानक मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. मी मात्र बाहेर कपडे धुवत होते. त्यावेळेस तो अलगद येऊन मला टक लावून निहाळत होता. मला थोडंसं त्याचं पाहणं आवडलं नाही, मात्र मी स्वतः सावरून बसले. त्यावेळेस तो म्हटला की हो मी शेतामध्ये गेलो होतो, मात्र ती मोटरीचं आणि शेतातल्या विहिरीचं पंपचं कसं कनेक्शन आहे मला माहीत नाही. आज लाईट पण नाही. मी म्हटलं की हो आज रात्र पाळी आहे, रात्रीचं लाईट आहे. त्यावेळेस तो म्हटला की बरं ठीक आहे, तीच विचारण्यासाठी आलो होतो. मी नवीन असल्यामुळे मला काही माहीत नाही. मी म्हटलं की हो. तो जेवण्यासाठीच आला होता. मी जेवण वगैरे वाढलं सासूबाईंनी आणि मी सगळ्यांनी जेवलो. हळूहळू माझी आणि त्याची चांगलीच ओळख झाली होती. तो येऊन 7-8 दिवस झाला होता, मात्र मी आधी त्याला बोलायला लाजत होते. आता आम्ही चांगले एकमेकांना बोलत होतो.
मला पण तो खूपच आवडू लागला होता, कारण की तो खूपच चांगल्या पद्धतीने मला बोलायचा. आता त्याच्याजवळ त्याची बायको नव्हती, त्यामुळे तो खूपच एकटा असायचा. रोज सकाळ संध्याकाळ आता जेवायला तर आमच्याच घरी येत असायचा. एक दिवशी तो असाच दुपारी घरी आला, मात्र त्या दिवशी घरी कोणीसुद्धा नव्हतं. मी एकटीच होते आणि त्यावेळेस तो मला म्हटला की ऐक ना. मी म्हटलं की हां. तो मला एक बोलू का? तुम्ही एकट्या असता, मात्र तुम्हाला असं नाही का वाटत की कोणीतरी तुमच्या जवळ असावं, तुमची विचारपूस करणारं आणि तुम्हाला बोलणारं? मी म्हटलं की हो, मला असं वाटतं ना की कोणीतरी असावं, पण आता काय करणार, माझ्याकडे तर कोणीच नाही. आमचे हे तर जरासुद्धा लक्ष देत नाही. मी त्यांना म्हटलं, काय हो, तुमची बायको तिकडे राहते, तुम्हाला तिची आठवण येत असेल ना? त्यावेळेस तो म्हटला किशोर की हो, आता काय करणार, असंही थंडीमध्ये तिची खूपच आठवण येते, पण आता एकटं तर राहावं लागतंय. मला खरं सांगायचं म्हटलं तर इथं अजिबात दम निघत नाही आणि अजिबात करमत नाही शेतामध्ये, कारण की एकटं राहायचं खूपच अवघड आहे. मला अजिबात जमत नाही. मी काय करू ते मला समजत नाही. मी म्हटलं त्याच्यात काय आहे एवढं? तो मला म्हटला की तुम्ही मला खूपच आवडता. तुमचं असं शांत राहणं आणि एकटं असूनही तुम्ही किती सुखी आणि समाधानी दिसता. मला खूपच तुम्ही आवडता. मी म्हटलं की मला पण तुम्हाला पाहिलं की काय माहीत कोणाची तरी आठवण येते आणि तुमच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवतो. बोलता बोलता तो मला म्हटला की मला तर तुमच्यासोबत काही वेळ घालवायला खूपच भारी वाटेल आणि तुमच्यासोबत सुखाचे क्षण घ्यायचे आहेत. मी मात्र चकित झाले की हा मात्र आमच्या घरी कामासाठी आलेला व्यक्ती स्वतः एवढी मोठी जागा घ्यायचं म्हणतोय. मात्र काही वेळामध्येच एकदम वातावरण बदललं. मला पण त्याच्याविषयी चांगलीच गोडी निर्माण झाली होती. एक वेगळंच आकर्षण आमच्यामध्ये निर्माण झालं. कदाचित हेच प्रेम होतं की आम्हाला जवळ आणत होतं. हे काही चुकीचं नव्हतं. एकमेकांना आधार देणं. माझं पण मन आता थांबायला तयारच नव्हतं. मला पण तेच पाहिजे होतं जे त्याला पाहिजे होतं. मग काय, अलगद तो माझ्याजवळ आला. तो म्हटला की आता कोणी येणार नाही ना? मी म्हटलं नाही, कोणीच नाही. त्याने अलगद मला जवळ घेतलं आणि मग काय, ते व्हायला लागलं आमच्यामध्ये जे व्हायला पाहिजे होतं. वेड्यासारखं तो मला सुख देत होता. मी पण अगदी ओठाचा उभारा देत होते. जे काही मिळत होतं ते मला खूपच भारी वाटत होतं. असंही काही लोकांपासून वेगळं झाल्याशिवाय आपल्याला काही लोकांची जवळीक होत नाही. मला चांगलीच त्याच्याविषयी जवळीक वाढली होती. तो मला सुख देऊ लागला होता. मी पण वेडीपिशी झाले आणि भारावून गेले. असं वाटत होतं की तो मात्र थांबूच नाही आणि त्याने असंच प्रेम करत राहावं आणि मला सुख देत राहावं. त्या दिवशी चांगले सुखाचे क्षण दिले आणि घरगड्या करूनच मी माझं मन आणि इतक्या दिवसाचा विरह अगदी शांत करून घेतला. पण तिथून पुढे आमची भेट नक्कीच होत गेली. मी तिथून पुढे नंतर रोज काही ना काही बहाणा काढून शेतामध्ये जात असायचे, जिथे तो माझी खूपच आतुरतेने वाट पाहायचा आणि माझ्यासाठी खूप तरसायचा. मी पण गेले की त्याच्याकडून माझं मनाची समाधान करून घ्यायचे आणि सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी मी खूपच आतुर असायचे. तर कशी वाटली माझी आणि आमच्याच घरामध्ये कामाला आलेल्या त्या तरुणाची एक कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.